नपा कशाला टाकले इथं भिंतीला बरं का. हा काही चमत्कार नाही आहे, ही सायन्स टेक्नॉलॉजी आहे. हा बलून आहे ना असा भिंतीला असा लटकतो डायरेक्टली. तर ही भिंत खाली आपली फरची आहे आणि हे बलून एक तुम्ही उचलून पाहू शकता असं परत तिथं लटकून जातो. त्याला काय आयडिया असेल शेवटपर्यंत व्हिडिओ पहा बरं का. आणि याच्यातलं कोणताही जरी काढला तर याची हवा थोडी कमी झाली. हे बा असं धरलं का आता भिंत हे पत्र्याचं घर आहे आपलं. हे आता हा व्हिडिओ असा ठेवला की लगे लटकून जातो. आता इथला जरी काढला बा तरी हा इथं तरी लटकून जातो असा अशा पद्धतीने बा. हा एक काढला तरी असा लटकून जातो. हे अशा भिंतीला लागलेली आहे तसून तर पाहू शकता हे सगळे बरं का. इथं पण एक लागलेला आहे तर हा असा ठेवून दिला का परत लटकून जातो. त्याला कारण काय असेल कमेंट करू नक्की सांगा बरं का. आपण व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे आता काय करतो म्हणून. तेव्हा आता याला काही लावलेलं नाही काहीच नाही. आणि छोटा बलून आहे बरं का. हे आपण याचं कशासाठी आणलं होतं, हे रंगपंचमीसाठी आपण याचा वापर केला होता बरं का. तेव्हा ते ऑटोमॅटिकली लटकतं डायरेक्टली म्हणजे. आणि असं नाही का त्याला काही लावलेलं आहे काहीच नाही बा. पण एकदम कोरा करते असं ठेवून दिला चिटकून जातो त्याला. तर ते आपले इकडे कॅलेंडर लावलं तसं कॅलेंडर तुम्ही पाहू शकता बरं का. आणि ते कॅलेंडरच्या शेजारी आता हा बलून आहे याला काहीच लावलं नाही फक्त असं ठेवलं. आता हा एक पडला बरं का खाली उंडा टाकला तो इथं असं जर ठेवला तर लटकून जातो ऑटोमॅटिकली अशा पद्धतीने. आणि हा पण पहा त्याला असं काही लावलेलं नाही बा पूर्ण प्लेन आहे. आणि इथं फक्त ठेवला का तो आपाप असा लटकत खाली जातो. तर इथं सुद्धा लावू शकतो आपण त्याला अशा पद्धतीनं. आता आपोआप खाली झाला बरं का बघा. त्याचा बॅलन्स अनबॅलन्स झालं काहीतरी झालं त्याला तेव्हा त्या खाली चाललाय तो डायरेक्टली. आता डायरेक्ट फरचीपर्यंत जायला बसलो त्याला खाली गेला बघा. आणि भिंतीच्या या साईडने पण आपण बघू शकता. तर समजा इकडे हे कॅलेंडर आहे आपलं वालं आणि इकडच्या साईडनं कपडे आहे सगळे. इकडच्या साईडला काहीच नाही लावलेलं. इकडनं साईडनं बघू शकता आपण 9 इंच किती 9चं बांधकाम आहे. आणि या समोरच्या साईडला हे बलून आपण लावतोय बघा. आता एक बलून आता तुमच्या समोर एक बनवलं की तुम्ही लावू म्हणजे फुगा. एक फुगा आहे ना आपण फुगू आणि तो आहे ना भिंतीला लावून पाहू. आणि इथून पत्र्यापासून तर खालीपर्यंत पूर्ण असे बलून लटकलेले आहे डायरेक्टली. आणि आपण जो एक बलून लावला होता इकडं तो असा होऊन गेलाय. हवा गेली नेमकी लीक झाला तो. आणि इथं बा सगळे बलून असे लटकून राहिलेले त्याला. तर हा बलून पण खाली चाललाय. हवा भरल्यानंतर तर फक्त भीतीला सोडून द्यायचा. भीतीला आपोआप तर लटकून जातो डायरेक्टली असं तुम्ही बघू शकता. तर दाखवा हा एक व्हिडिओ मध्ये. आता हा एक बलून आहे. तर हा बलून आहे आपण तर कुठं लावायचा तर इथं मध्यभागी इथं कोरी भिंत आहे ना. समजा इथं प्रेक्षकांना वाटत असेल रे काय लावून ठेवलं तसं काही नाही. इथं जर ठेवला तरी तो समजा इथून काढला का इथं आपले थोडस इथं ठेवला तरी हा असा लागून जातो डायरेक्टली असं बघू शकता तुम्ही. आता याच्यातली नेमकी ना हवा नेऊन गेली थोडासा पडला. हा याला काही न लावलेलं आपण फक्त असं ठेवून दिलेलं आहे आणि भिंतीला लावलेलं आहे. आणि हा बघू शकता तुम्ही इथं पण काही जागा असं लावलेलं नाही. इथं जरी ठेवला असं इथं वरती तिथं सुद्धा लटकून जातो. तर अशा पद्धतीनं आपला छोटा व्हिडिओ होतो मित्रांनो. ह्याला काय सायंटिफिक कारण आहे माहिती का मित्रांनो. हा बलून आपण घेतला तर आता ऑटोमॅटिक फुटू राहिले बलून. हा बलून आपण घेतला बरोबर. हा काय करायचा डोकं धरायचं डोक्यावर असं डोक्याला खोबरे त्याला लावतो फुटला तो. दुसरा घ्यावा बलून. दुसरा बलून घेऊ आपण. दुसरा पुन्हा एकदा आपला प्रयत्न फेल झाला नेमका पहिला. दुसरा बलून आपण
तर हा एक बलून आहे ना, आपण इथे लावून दाखवच आता फुगे राहिला आणि हे बलूनचा बॅनच खाली खाली होत चालला का. हा बलून आहे बरोबर. तर हा आपण काय केला, असा थोडासा डोक्याला घसून घ्यायचा. डोक्याला खोबरे तर लावतो आपण नाही का, आणि हा असा इथं ठेवून द्यायचा. तिथं चिपकले जातो. त्यानं काय होतं, आपल्या डोक्याला जे आपण खोबरे तेल किंवा काय लावतो कुठल्याही पण प्रकारचं तेल, मग त्यानं ते घर्षण होतं. कशाला, डोक्याला. कुठून गेलाय, ठीक आहे. तर त्याच्यामुळे ते घर्षण झाल्यामुळे तिथं बलून लटकून जातो. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. ऑटोमॅटिक आता फुगे फुट राहिले, ज्यांची वेळ आली, घटका भरली त्यांची आता. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. कमेंट करून नक्की सांगा असा प्रकार तुम्ही कधी केलाय का. चला, जय जय जाऊ, जय शिवराय मित्रांनो, धन्यवाद.